कोलंबोच्या फोर्ट रेल्वे स्टेशनवर आपण आलेलो आहे। आता आपल्याला तिकीट विंडो तिकीट कन्फर्मेशन करण्यासाठी जायचं आहे। सिंपल आहे फोर्ट रेल्वे स्टेशन, जसं काही ब्रिटिशांच्या काळामध्ये बनलेलं रेल्वे स्टेशन आहे। इथं एक गोष्ट विशेष वाटली की डिजिटल बोर्ड नाहीच आहे, की ट्रेनचा नंबर वगैरे जसं आपल्या इंडियामध्ये डिजिटल बोर्ड असतात तसं नाही आहे। 7-8 प्लॅटफॉर्म असलेलं स्टेशन आहे हे। आणि कॅन्डी जाण्यासाठी आपल्याला 5000 LKR एवढे पैसे लागलेले आहे। जसं इंडियन रुपीचे असताना 1350 रुपये 4 तिकिटांसाठी आपण पे केलेले आहे। खूप काही महाग नाही आहे। आणि रिटर्नला पण आपल्याला 5000 LKR म्हणजे 1450-1500 रुपये लागलेले आहे 4 तिकिटांसाठी। श्रीलंकन रेल्वेची लोकल ट्रेन आपली ट्रेन आता प्लॅटफॉर्मवर आलेली आहे। या ट्रेनमध्ये एक AC बोगी, 2 फर्स्ट क्लास आणि बाकी जनरल बोगी आहे। कोलंबो फोर्ट रेल्वे स्टेशन। हा आपला फर्स्ट क्लासचा डबा आहे। बाहेरच्या नजाऱ्यांच्या मजा घेण्यासाठी आपण AC कोच बुक नाही केला होता। ट्रेन बुकिंग खूप सिंपल आहे। हा एक यांची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट तुम्हाला नाव आणि पासपोर्ट नंबर टाकून बुकिंग करता येते ट्रेनची। खूप सिंपल आहे। नंतर ट्रेन पूर्णपणे टायमावर होती। हे सर्व स्टेशन ब्रिटिशकालीन जुने वाटत असले तरी साफसफाईमुळे रेल्वे स्टेशन खूप छान वाटते। या ट्रेनचा प्रवास करण्याची खूप दिवसांपासून माझी इच्छा होती। दोघं साईडने डोंगर, दर्या आणि पूर्ण ग्रीन जंगलासारखे हिरवळ पूर्ण प्रवासामध्ये आपल्याला पाहायला भेटते। निसर्गाचा पूर्ण अनुभव आपल्याला इथे घेता येतो। कॅन्डी टू कोलंबो बाय रोड पण आपण जाऊ शकतो। बाय रोड ट्रिपने पण खूप छान निसर्गाचा आपल्याला अनुभव मिळतो, परंतु त्या प्रवासाला आपण खूप थकतो। सगळे रस्ता जो आहे कॅन्डी टू कोलंबो हा वळणदार रस्ता आहे आणि प्रवासासाठी आपला दिवसही पूर्ण वाया जातो। ट्रेनमध्ये श्रीलंकन स्टुडंट्सचा एक ग्रुप आपल्याला मिळाला। ते श्रीलंकन सॉंग्स गात होते आणि हा लाईव्ह कॉन्सर्ट बघून खूप भारी वाटलं। नंतर आपण त्यांना हिंदी सॉन्ग गाण्यासाठी रिक्वेस्ट केली, तर तेही त्यांनी आपल्यासाठी गायले। These are Sri Lankan girls playing Indian
इंडियन सॉन्ग, सिंगिंग इंडियन सॉन्ग. कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम. कॅन्डी सिटीला आपण आता आलो आहे. आता आपण कॅन्डी सिटी एक्सप्लोअर करणार आहे. भेटूया नवीन भागामध्ये.